स्वागत आहे भावांनो, पुन्हा एकदा टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आजचा विषय ओला उबर रॅपिडोचं आउटस्टेशन कसं चालू करायचं ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आधी तुम्हाला सांगतो, माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत नाही आणि मला काय हरकत पण नाही बरं का, पण माझं एकच म्हणणं आहे, माझे जे व्हिडिओ आहेत ना ते थोडेफार व्ह्यूज येतात ना, फक्त ते मेन माणसांपर्यंत जायला पाहिजे ज्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय। जे ओला उबर रॅपिडो मध्ये काम करतात किंवा ऍप यूज करतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय मी, आणि त्यांच्यासाठीच युट्यूब चॅनल आहे माझा। आणि ना एक दोन व्ह्यूज आले तरी मी समाधानी, पण ते एक दोन व्ह्यूज त्याच लोकांपर्यंत गेले पाहिजे व्हिडिओ माझे, त्यांना ह्या व्हिडिओचा काहीतरी यूज झाला पाहिजे या संदर्भात मी व्हिडिओ बनवतोय आजचा पण। तर आहे ना भावना, आज ओला उबेर रॅपिडो, ओला आणि उबेरचे आउटस्टेशन किंवा रिझर्वेशन किंवा खूप जणांचे प्रॉब्लेम आहेत। 2 वर्ष झाले मी गाडी चालवतोय ओला मध्ये, नवीन गाडी घेऊन, तर माझं आजपर्यंत आउटस्टेशन चालू नाही झालं। त्या संदर्भात मी आज सकाळी कॉल केला होता भावांनो कंपनीला, ओला कस्टमर केअरला। पहिली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कस्टमर केअरला फोनच लागत नाही, लागला तरी ते कनेक्ट होत नाही। त्या संदर्भात पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला। तर मी आज सकाळी त्यांना कॉल केला होता भावांनो। कॉल केल्यानंतर मी जी तुम्हाला स्क्रीन देतोय शेजारी, त्या स्क्रीन मध्ये बघू शकता तुम्ही। याच पद्धतीने तुम्हाला पण प्रयत्न करायचे, कॉल नक्की लागेल भावानं तुमचा पण। आणि आहे ना, कॉल ज्यांच्या आयडी वरनं लावतं, ज्यांच्याकडे ओला ड्रायव्हिंगचा ऍप आहे त्यांच्याच नंबरवरनं कॉल लागेल भावानं, ह्यांच्या त्यांच्या दुसऱ्याच्या नंबरवरनं कॉल लागणार नाही। आणि ओला ऑफिस पण काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, आणि खूप दिवस झाले ओला आउटस्टेशन चालू होत नाही किंवा वेंडर लोक आउटस्टेशन हे होतात। दुसरी गोष्ट ते म्हणतात बरं का तुम्ही ऍपमध्येच, पण ऍपमध्ये असं काही नसतं। आणि एअरपोर्टला, पुण्याच्या एअरपोर्टला आपण तेव्हा जातो, प्राईम प्लस प्रीमियरचे ज्यांचे चालू आहेत त्यांचे कसं होतं माहितीये का, प्राईम प्लस ज्यांचं चालू आहे पुणे एअरपोर्टला, एअरपोर्टच्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम होतं, एक्सेप्ट होत नाही राईड, नाही का, मिनीचे पडत नाही किंवा प्रीमियर प्राईमचे पडत नाही, प्राईम प्लस मिनीचे पडत नाही किंवा प्राईमचे पडत नाही। अशा पद्धतीने ना प्राईम प्लस जिथं ज्यांच्या मोबाईल मध्ये चालू आहे नुसतं टिक 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 वाजत असतं, तुम्हाला पण माहितीये कसं वाजतं ते, आणि त्यामुळे ट्रिप पण एक्सेप्ट होत नाही बरं का। लय जणांचा प्रॉब्लेम आहे, माझा स्वतःचा अनुभव येतो, म्हणून मी काय केलं, सकाळी माझं चालून आता 4-5 दिवस झाले, याच्या मागं पण 2-3 महिने आधी पण माझा प्राईम प्लस चालू होता। मी ते कंपनीकडनं आहे ना बंद करून घेतलं, आणि आज परत चालू झालंय। तर 3-4 दिवस झाला कॉन्टॅक्ट करत होतो, पण कॉन्टॅक्ट नंबर मला भेटत नव्हता किंवा मी खूप ट्राय केलं, नंतर मला आज भेटलाय, तेच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। तर त्या व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने कॉल केलाय तुम्ही पण तसं कॉल करून घ्या, प्राईम प्लस पण बंद करून घ्या तुमचा। तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर प्रॉब्लेम काही नसेल तर चालू राहू द्या, मला प्रॉब्लेम खूप ठिकाणी आहे। मी जेव्हा माझा स्वतःचा अनुभव म्हणजे माझं प्राईम प्लस जेव्हा चालू होतं ना, मला बुकिंग खूप कमी वाजतात, माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि याच्या नादात आहे ना मिनीचे आणि ह्याचे पण बुकिंग खूप कमी वाजतात, त्यामुळे मी आहे ना प्राईम प्लस बंद करून घेतोय माझा। त्यासाठी मी कंपनीला कॉल केला होता, तुम्ही पुढे ऐकू शकता, सर्व काही सांगितलंय। आणि उबेरचा पण रिझर्वेशन कसं चालू करायचं, काय चालू करायचं ते पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय भावांनो, ते पण तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा। आणि ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्या त्यांनी कृपया करून आता थांबावं, माझं स्वतःच सांगतोय, कारण की ना ठप्प झालाय ओला उबेरचा धंदा, संपलेला आहे मार्केटमध्ये, काय राहिलेलं नाहीये। काही दिवसात बाईक टॅक्सी येणारे म्हणतात, ते जर आले की संपला विषय। थंड म्हणजे वातावरण थंड आहे, इतकं थंड आहे। आता तुम्ही बघत असाल, आता टॅक्सेसमुळे गाड्यांचे रेट पण कमी झालेत, त्या विषयावर तुम्ही गाड्या घेणार असाल तर रेट कमी झालेत म्हणून घेऊ शकता। तुमचा साईड बिझनेस काहीतरी पाहिजे मग घ्या, एकाच गाडीच्या धंद्यात तुम्ही पडू नका, एकच बिझनेस ठेवू नका, दुसरा पण ठेवा, जेणेकरून तुमचे हातपाय दुसरीकडे पण चालू होतील। काही दिवसानंतर मला पण असा विचार येतोय की गाडीचा धंदा थांबवावा, कारण की खूप प्रॉब्लेम व्हायला लागलेत मला पण। संपलाय आता ओला उबेर मार्केट, संपत चाललाय। काही जणांना आहे, काही जणांना नाहीये। आता रेट ट्रिपा आहेत बरं का, मी म्हणत नाही असं ट्रिपा नाहीयेत, पण रेट आपल्या मनासारखं भेटत नाहीये। आणि 90 रुपयाचे 100 रुपयाचे ट्रिप खूप असतात भावांनो, खूप प्रॉब्लेम होतोय माहितीये का ओला उबेर रॅपिडो मध्ये। तर विचार करून ओला उबेर रॅपिडोला या, एवढंच माझं